हॅलो, नवऱ्याचा वाढदिवस आणि शाळेत ट्रीट. तर ते कसं तुम्हाला एक्सप्लेन करते, व्हिडिओ पूर्ण बघा. तर वाढदिवस होता, त्या निमित्तानं मंदिरात गेलो. सेलिब्रेशन असं काहीही केलं नाही, कारण त्यांना इच्छाच नव्हती काही सेलिब्रेट करायची. तरीही जबरदस्ती ओढत नेल्यासारखं मला ह्या माणसाला मंदिरात न्यावं लागलं. म्हणलं काही नाही तर नाही, निदान पाया तरी पडून येऊ देवाच्या, म्हणून मग आम्ही गेलो. दर्शन वगैरे घेतलं आणि ह्या मंदिरामध्ये ना जवळपासच आहे, घराच्या काही जास्त दूर नाही आहे, पावलांच्या अंतरावर आहे. तर मग आम्ही जबरदस्ती गेलो, दर्शन घेतलं आणि त्या मंदिरामध्ये सगळ्या देवांचं दर्शन एकाच मंदिरामध्ये होऊन जातं. सगळे देव तुम्हाला हे मंदिरामध्ये बघायला मिळतीलच, बघा पूर्ण व्हिडिओमध्ये. तर मग आणि शाळेत ट्रीट असण्याचा असं की शाळेमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता, बड्डे आणि ते वेगळ्या 2 गोष्टी आहेत. तर शाळेमध्ये असं छानसं जेवायला होतं सगळ्या स्टाफला, कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना सुद्धा पुरी, पुलाव आणि बटाट्याची भाजी असा काही मेन्यू होता. मस्त सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं. सगळ्यांनी छान असं पद्धतशीर आणि शांततेत जेवणसुद्धा केलं. सगळ्या विद्यार्थ्यांना जेवणही आवडलं आणि त्यानंतर मग संध्याकाळी ॲटलिस्ट म्हणलं औक्षण तरी करून घ्यावं. तसंच कसं ठेवायचं, टोक लागू नको म्हणून औक्षण केलं आणि गोड पदार्थामध्ये फक्त शिरा बनवला, तो पण बळजबरी बनवला. आणि आहे त्याच्यामागे रिझन आहे की का नाही सेलिब्रेट केला, कधीतरी तुम्हाला नक्कीच सांगेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.